मित्रांनो, 60 वर्षानंतर उन्हाळ्यात ही एक भाजी तुमचं आयुष्य बदलू शकते. पण दुर्दैवाने बहुतेक लोक तिच्याकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणूनच थकवा, अशक्तपणा, पचनाच्या समस्या आणि उष्णतेचा त्रास दिवसेंदिवस वाढत जातो. जर तुम्हाला खरं तुमचं शरीर हलकं, थंड आणि मजबूत ठेवायचं असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की आपल्यापैकी अनेक जणांना एकच प्रश्न पडतो, आता काय खावं ज्यामुळे शरीर थंड राहील, ताकद टिकून राहील आणि आजारांपासून बचाव होईल. विशेषतः जेव्हा आपले वय 60 वर्षापेक्षा पुढे जाते तेव्हा शरीराची गरज पूर्णपणे बदलते. आधीसारखे काहीही खाल्ले तरी चालत नाही. पचनशक्ती कमी होते, शरीर पटकन थकते आणि उष्णतेचा त्रास जास्त जाणवतो. त्यामुळे या काळात योग्य आहार निवडणे खूप महत्त्वाचे ठरते. आज मी तुम्हाला एक अशी साधी पण अतिशय प्रभावी भाजी सांगणार आहे जी तुम्ही उन्हाळ्यात 60 वर्षानंतर नक्की खायला हवी. आणि ती भाजी म्हणजे दुधी भोपळा. हो, अगदी साधा दुधी भोपळा. अनेकांना ही भाजी कंटाळवाणी वाटते, पण चव नसलेली वाटते. पण खरं सांगायचं तर हीच भाजी तुमचं आरोग्य बदलते. तुम्ही फक्त योग्य पद्धतीने आणि नियमित खाल्ली तर तिचे परिणाम तुम्हाला जाणवतील. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की दुधी भोपळा इतका खास का आहे. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता होणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. दुधी भोपळ्यामध्ये जवळपास 90% पेक्षा जास्त पाणी असते. त्यामुळे ते शरीराला आतून थंड ठेवते. उष्णतेमुळे येणारे जळजळ किंवा सतत तहान लागणे या सगळ्या समस्या कमी होतात. वयाच्या 60 नंतर अनेकांना एक सामान्य तक्रार असते, पचन नीट होत नाही. जेवल्यानंतर जडपणा येतो, गॅस होतो, पोट फुगल्यासारखे वाटते. अशा वेळी दुधी भोपळा खूप महत्त्वाचं काम करतो. ही भाजी खूप हलकी असते, सहज पचते आणि पोटावर ताण येऊ देत नाही. त्यामुळे ज्यांना पचनाचा त्रास आहे त्यांनी ही भाजी नियमित खायला सुरुवात केली तर मोठा फरक जाणवतो. याशिवाय 60 वर्षानंतर वजन नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचे असते. जास्त वजनामुळे गुडघेदुखी, सांधेदुखी आणि चालण्यात त्रास वाढतो. दुधी भोपळा कमी कॅलरीजचा असतो आणि पोट भरल्याची भावना देतो. त्यामुळे तो वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित ठेवण्यासाठी महत्त्वाचा पर्याय ठरतो. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हृदयाचं आरोग्य. वाढत्या वयानुसार हृदयाच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. रक्तदाब वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे या गोष्टी सामान्य होतात. दुधी भोपळा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. त्यात असलेले पोषक घटक हृदयासाठी खूप फायदेशीर ठरतात. उन्हाळ्यात अजून एक मोठी समस्या म्हणजे थकवा आणि अशक्तपणा. थोडं काम केलं तरी दम लागतो. अशा वेळी शरीराला हलका पण पोषक आहार आवश्यक असतो. दुधी भोपळा शरीराला आवश्यक पोषक देतो पण जडपणा आणत नाही. त्यामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहते. काही लोकांना झोपेची समस्या असते, विशेषतः 60 वर्षानंतर. रात्री झोप लागत नाही, मध्येच जाग येते. दुधी भोपळा शरीराला शांत ठेवतो आणि झोप सुधारण्यास मदत करतो. जर तुम्ही रात्री हलकं जेवण घेतलं आणि त्यात दुधी भोपळ्याची भाजी किंवा सूप घेतले तर झोपेवर चांगला परिणाम दिसतो. मित्रांनो, आता प्रश्न येतो, ही भाजी कशी खायची? कारण अनेकांना तिची चव आवडत नाही. पण जर योग्य पद्धतीने ही भाजी बनवली तर खूप छान लागते. तुम्ही दुधी भोपळ्याची भाजी बनवू शकता. थोडं जिरं, थोडी हळद, मीठ आणि थोडंसं तूप वापरून. जास्त तेल वापरणे टाळावे. याशिवाय तुम्ही दुधी भोपळ्याचे सूप बनवून ते पिऊ शकता, जे उन्हाळ्यात खूप फायदेशीर ठरते. काही लोक त्याचा ज्यूसही घेतात, पण तो घेताना डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, भाजी ताजी असावी. जुनी किंवा कडू लागणारा दुधी भोपळा वापरू नये, कारण तो आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. जर तुम्ही आठवड्यातून किमान 3 ते 4 वेळा दुधी भोपळा खायला सुरुवात केली तर काही आठवड्यातच तुम्हाला फरक जाणवायला लागेल. पचन सुधारेल, शरीर हलकं वाटेल, उष्णतेचा त्रास कमी होईल आणि एकूणच शरीरात ऊर्जा वाढेल. खरं तर आपल्याकडे अनेकदा महागड्या गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जातं, पण अशा साध्या भाज्यांमध्येच खऱ्या अर्थाने आरोग्य दडलेले असते. दुधी भोपळा हा त्याचे उत्तम उदाहरण आहे. म्हणून या उन्हाळ्यात एक छोटासा बदल करा. तुमच्या आहारात दुधी भोपळा नक्की समावेश करा. कदाचित सुरुवातीला तो आवडणार नाही, पण हळूहळू शरीर त्याचे फायदे दाखवायला लागेल आणि मग तुम्हाला जाणवेल की ही भाजी किती उपयोगी आहे. शेवटी एकच सांगतो, वय वाढलं म्हणून आयुष्य थांबत नाही. योग्य आहार, थोडी काळजी
आणि चांगल्या सवयी ठेवून आपण निरोगी आणि आनंदी आयुष्य जगू शकतो. आणि त्यासाठी दुधी भोपळ्यासारख्या साध्या गोष्टी खूप मोठा बदल घडवून आणतात. म्हणून लक्षात ठेवा, उन्हाळ्यात 60 वर्षानंतर ही एक भाजी नक्की खा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आरोग्य मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.